उमेश कुमार जी, अभी बीजेपी के जो सांसद हमारे साथ बैठे हैं अनिल बोंडे जी, वो कह रहे थे कि बीजेपी की मदद से ही जेडीयू इतना नंबर्स लाने के लिए पॉसिबल हुआ है उनके लिए, लेकिन ऐसा दिख रहा है कि बीजेपी की मदद से जेडीयू थोड़ा आगे जाता दिख रहा है उनसे। आपका एनालिसिस क्या कहता है? जी, मेरा कहना है जो देखिए दोनों गठबंधन जो है महागठबंधन हो चाहे एनडीए हो, दोनों के वोट बैंक सीमित है। दोनों के वोट आणि जेडीयू यांच्या सहकार्याने एलजेपी यांच्या ठीक है। सहकार्याने एक मिनट तो आप जो बता रहे हैं वो गलत है। मैं ये बोल रहा हूँ कि बीजेपी जेडीयू एलजेपी उनके अच्छे कोएलिशन से, ठीक है, उनके अच्छे सपोर्ट से, यानी परस्पर सपोर्ट से ठीक है। आपण त्यांचा एनालिसिस घ्या। उमेश कुमार जी, उमेश कुमार जी, आप गलत आप मेरी बात सुन लीजिए। एलजेपी के आने से एनडीए मजबूत हुई है, इसमें कहीं कोई दो मत नहीं है। और ये जो आंकड़े बता रहे हैं वो एलजेपी की वजह से इतनी मजबूती से आगे बढ़ रहे हैं। अगर एलजेपी फिर अगर अकेले लड़ती तो फिर गठबंधन की स्थिति फिर खराब हो जाती है। ऐसे में जेडीयू को बहुत नुकसान होता है। एलजेपी आने से जेडीयू का वोट बैंक बहुत ज्यादा इजाफा हुआ है। इसलिए इस बार देखिएगा जब फाइनल रिजल्ट आएंगे तो बीजेपी से ज्यादा सीट जेडीयू की रहेगी। आप इस बात को ध्यान रखिएगा हमेशा। हाँ, और इसलिए है जो अगर चाह के भी अगर बीजेपी चाहेगी भी हम चेहरा मुख्यमंत्री का चेहरा बदले तो भले ही पार्लियामेंट्री बोर्ड का वो जो प्रोविजन है वो सब प्रोविजन है, लेकिन डिसीजन वही होगा जो नीतीश कुमार के फेवर में ही होगा। एक सवाल ये था उमेश जी, अभी हमारे साथ जो बीजेपी के सांसद है अनिल बोंडे जी, उनको आपने शायद सुना होगा, वो ऐसा कह रहे थे कि अभी जो नीतीश कुमार जी के पार्टी को जो भी उनकी संख्या बढ़ रही है उसके पीछे बीजेपी की ताकत और परिश्रम भी उसके पीछे हैं। मेरा आपसे सवाल है, ये इनडायरेक्टली जो बीजेपी बता रही है या सुझा रही है कि नीतीश कुमार के नंबर्स भी हमारे वजह से है, क्या ये वास्तव है बिहार में? नहीं, ऐसा नहीं है। एक मिनट मैं इंटरव्यू करता हूँ, क्योंकि मराठी का हिंदी रूपांतर आप गलत कर रहे हैं। मैं ऐसा बोल रहा हूँ कि बीजेपी, एलजेडी, जेडीयू और लोक जनशक्ति पार्टी, इनका कोएलिशन हुआ। जितना काम भाजपा के कार्यकर्ताओं ने भाजपा की सीट चुन के लाने के लिए किया, उतना ही काम जेडीयू के लिए किया। जेडीयू के कार्यकर्ता ने भी भाजपा की सीट चुन के लाने के लिए किया। सभी लोगों ने एक साथ काम किया, इसलिए रिजल्ट आया। ऐसा मैं बोल रहा हूँ उमेश जी, क्योंकि ये ट्रान्सलेशन तेच सांगतायत बोंडे जी, ते तेच सांगतायत की तुम्ही जे म्हणताय त्या प्रयत्नामुळेच एवढे नंबर्स मिळवणे शक्य झाले। उमेश कुमार जी, पूरा कीजिए आपका मुद्दा। हाँ, आप बात सही कह रहे हैं। जो आपस में गठबंधन बेहतर हुआ इसकी वजह से हुआ, लेकिन अगर बीजेपी के सपोर्ट से सिर्फ जेडीयू बढ़ी है ऐसा नहीं मानिए आप इस बात को। ग्राउंड रियलिटी में जानिए तो इस बार बीजेपी नीतीश कुमार के प्रति सिंपैथी ज्यादा थी। लोगों का कहना था अरे इन्होंने बिहार के लिए बहुत किया, इस बार इनको हमको मजबूत करना है, नहीं तो नीतीश कुमार की सीट जेडीयू की सीट कम आती है अगर लोगों के नीतीश कुमार पर सिंपैथी नहीं बढ़ती। और जितने उस पर हमले हुए नीतीश कुमार पर, ये अस्वस्थ है, ये सब उनके फेवर में होता चला गया है। इसीलिए नीतीश कुमार की सीट बढ़ी है, जेडीयू की सीट इसीलिए बढ़ी है। दोनों का सहकार्य अच्छा रहा। जेडीयू और बीजेपी इनका और एलजेपी आपस में नेताओं का, कार्यकर्ताओं का सहयोग अच्छा रहा। उसका रिजल्ट मेरी बात जानिए, जो विश्वास है नीतीश, जो कुछ वोटर ऐसे होते हैं जो न्यूट्रल वोटर होते हैं, वो सरकार के कामकाज या इस पर देते हैं वोट। उनका कोई मतलब नहीं होता जो कैडर कौन सी पार्टी के हैं, कौन सी पार्टी के नहीं है। उन सबों का जो फेवर नीतीश कुमार के समर्थन में गया। इसलिए गया क्योंकि लोगों ने नीतीश कुमार पर इतना ज्यादा हमला किया जो लोगों को लगने लगा सुशासन बाबू के नाम से आज भी वो फेमस भी है। पलटू राम के साथ साथ सुशासन बाबू के नाम से भी फेमस है। इसलिए लोगों को हमेशा ये लगता रहा कि नहीं, ये आदमी राज्य के लिए कुछ करेगा, और ये आखिरी पारी खेल रहे हैं। इस बार इसको अच्छी तरह से जिताना है। अच्छा, इसलिए नीतीश कुमार को इस बार ज्यादा सीट मिली है। मैं कुमार जी, मी बाकीच्या पाहुण्यांकडे जाण्यापूर्वी मात्र एक आपले कुमार आहेत, हे बिहार मधून आहे, त्यामुळे एक प्रश्न मला विचारायला हवा। कुमार जी, एक सवाल ये भी पूछना चाहता हूं, नीतीश कुमार को इतनी बार टाइम टेस्टेड हो चुके हैं बिहार में, पीढ़ी दर पीढ़ी उन्होंने दिखा गया है। तेजस्वी यादव एक नई पीढ़ी को सामने ला रहे हैं। बिहार के जनता इस नई पीढ़ी को कमान क्यों नहीं सौंप रही? और ऐसी बात नहीं कि तेजस्वी, अगर बीजेपी का कोई युवा नेता होता तो मैं बीजेपी का कहता, प्रशांत किशोर का कहता। नई पीढ़ी के बारे में क्या यह बिहारी जनता की उदासीनता है?
इसके पीछे प्रसन्न जी एक कारण, मेन कारण जो है, बिहार में आज भी जातीय आधार पर वोट होते हैं, और जैसे ही जातीय आधार पर वोट होते हैं तो ओबीसी में 2 वर्ग बढ़ जाते हैं, एक यादव हो जाते हैं और बाकी दूसरे ओबीसी सब एक साथ आ जाते हैं। तो बाकी ओबीसी के एक नेता नीतीश कुमार बन जाते हैं। इसीलिए जब भी तेजस्वी यादव आगे बढ़ते हैं तो बाकी ओबीसी एक आके सामने आके जो तेजस्वी यादव को पूरी तरह से उभरने नहीं देते हैं। और इस बार भी यही पैटर्न देखने को, जो अभी तक जो सामने आया रिजल्ट, उससे यही पैटर्न दिखाई पड़ रहा है। जो कि यादव और मुसलमान का वोट तो पड़े, लेकिन ओबीसी के और जातियों के वोट उन्हें नहीं पड़े। यहाँ तक कि मुकेश सहनी के आने के बावजूद भी उनको फायदा नहीं नजर आ रहा है अभी तक के हिसाब से। उमेश कुमार जी, मैं भी आपसे पूछना चाहूंगी, महिलाओं को जो दिया गया वो सभी जाति और जो डिसीजिव फोर्सेस रहते हैं उनके ऊपर आया क्या, ये एक पहला सवाल। दूसरा, तेजस्वी यादव ज़्यादातर दिल्ली में रहते हैं ऐसा बोला जाता था पिछले 3-4 सालों तक, तो एक कोई नेता अपने पिताजी के कारण अगर राज्य में डाला जाता है तो कंसिस्टेंसी नहीं होने का परिणाम भुगतना पड़ रहा है क्या? देखिए, महिलाओं के 90% वोट जेडीयू के साथ गए हैं, जेडीयू मींस एनडीए के साथ गए हैं, इसमें कहीं से कोई इतराज नहीं है। और जहाँ नीतीश के तेजस्वी यादव की बात आप बता रहे हैं, तो तेजस्वी यादव पिछले चुनाव में, अगर पिछले विधानसभा चुनाव पर नजर डालेंगे तो तेजस्वी यादव ने अपने आप को साबित किया। जो आरजेडी का नेता है वो उनके, ठीक है, लालू यादव के पुत्र हैं और इसकी वजह से उनको जो मिलता है प्रमुखता, लेकिन वो उन्होंने साबित कर दिया अपने बल पर वो 77 सीट लेके आए थे। और इस बार थोड़ा नुकसान उनको इसलिए हुआ कि तेज प्रताप यादव जो उनके परिवार से अलग हुए, तो उनका लोगों को ये मैसेज चला गया कि अपने परिवार में भी इनका एक साथ नहीं बन पा रहा है, तो ये राज्य में क्या बना पाएंगे लोगों को साथ लेकर। ये थोड़ा सा मैसेज उसके निगेटिव गया है उनके, और इसका भी कहीं ना कहीं नुकसान हुआ है। अभी तक जो जाति के आधार पे बिहार की राजनीति चलती थी वो अभी रेवड़ी देने के कारण चलेगी क्या? हाँ, ये तो पहली नजर में तो साफ नजर आ जाए, रेवड़ी पर ज्यादा हावी हुई जाति पर, इसमें कहीं ये नहीं है। अभी तक के वोट जो रुझान बता रहे हैं उसमें ये साफ नजर आ जाए रेवड़ी ज्यादा हावी हुई है। और महिलाओं ने जिस तरह से खुल के जाति धर्म सबसे ऊपर उठ के वोट किया है, वो इशारा तो यही कर रहा है। रेवडीची राजनीती ही सगळ्यावरती हावी होणं, हे आपण चित्र महाराष्ट्रात पण बघितलंय आणि आता बिहारमध्ये सुद्धा प्रसन्न तसंच चित्र दिसायला लागलेलं आहे। कुठेतरी ही चिंतेची बाब म्हणायला हवी का, की राजकारणाचे हे आयाम बदलतायत? हो, अगदी नम्रता, जर का म्हणजे आपल्याला कल्पना आता रेवडीबद्दल आपण भाजपलाही प्रश्न विचारतोय, काँग्रेसला सुद्धा विसरायला नको की 2024च्या निवडणुकांच्या पूर्वी काँग्रेस भाजप महायुतीचे 1500 रुपये तर आमचे काय त्यांनी 2300 रुपये 2100 रुपये जाहीर केले होते, आणखी जाहीर केले होते। आणि आता जर का जनता सुद्धा त्याला प्रतिसाद देत असेल तर माझ्या मते मग सगळी विचारसरणीचं भांडण, महत्त्वाचे मुद्दे, राष्ट्रीय प्रश्न, प्रादेशिक प्रश्न, मग काय पैसे द्या आणि मोकळे व्हा। आणि या जनतेला हे लक्षात येत नाहीये, तुम्हाला आज 10,000 किंवा 15,000 किंवा 2,000 3,000 कॅश मिळतायत, पण या बदल्यात आम्हाला स्वस्ताई का नाही, आम्हाला स्वस्त शिक्षण का नाही, आम्हाला चांगली हॉस्पिटल्स का नाहीत, आम्हाला न परवडणारे विमा क्लेम द्यावे लागतात, ते स्वस्त का केले जात नाही, ते प्रश्न विचारायची मुभा राहणार नाहीत, कारण तुम्हाला आम्ही देऊन टाकलेले आहेत 2200 रुपये 2300 रुपये जे काय असतील ते। आणि त्याचं ओझं कुणावर पडणार? सरकारवर पडणार। मग नोकऱ्या विचारू नका, कारण तुम्हाला राज्याच्या राजस्वामधून पैसा सुद्धा द्यायचा, सरकारी नोकऱ्या सुद्धा द्यायचा, तेही होणार नाहीये। आता इथे मला हा पण भाजपला प्रश्न आहे, काँग्रेसला प्रश्न आहे, सरकारी नोकऱ्यांची त्यांनी आश्वासनं कायच्या काही दिली होती, आता ती जबाबदारी बोंडेंवरती असणार आहे, त्यांच्या पक्षावर। बोंडेजी 1 कोटी सरकारी नोकऱ्यांचं आश्वासन आपण दिलेलं आहे, कसं पूर्ण करणार? प्रसन्न, व्हाईट कॉलर लोकांचं हे दुखणं आहे जेव्हा गरिबांना मिळतं तेव्हा, आणि सुखात हे स्मृती इराणींना सांगा। अनिल बोंडेजी अतिशय चांगला विधान आहे, स्मृती इराणींना सांगा, हे स्मृती इराणींना सांगा। सांगतो ना, म्हणजे दुर्दैवाने प्रसन्नासारखाही माणूस व्हाईट कॉलर मध्ये येतो, त्याचं मला वाईट वाटतंय। खरं जर पाहिलं तर 1500 रुपये जेव्हा आपण त्या महिलांना देतो ग्रामीण भागामधल्या ज्यांना रोजगार नाही, तर पूर्ण अर्थव्यवस्था सुद्धा रिसायकल झालेली आहे। अच्छा, मला हे सांगा, प्रत्येक वेळेला निवडणूक यायची, काँग्रेसच्या काळातही वेतन आयोग बदलवायचा, नोकरीवाल्याला पगार वाढायचे, त्यावेळेला नाही तुम्ही काही बोलले। बरं। आणि जेव्हा शेतकरी किंवा गरीब माणसाला मिळायला लागतं त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीला रेवडी म्हणावंसं वाटतं। आता राहुल गांधी 8,000 रुपये म्हणत होते टाकतो म्हणून, ते रेवडी होती की बुंदीचा लाडू होता? याही गोष्टी रेवडी तर तो बुंदीचा लाडू म्हणावा लागेल। आणि म्हणून
प्रसन्न कसं आहे की 10,000 रुपये जे दिले ते त्या महिलांना यासाठी दिले की त्यांनी कोणता तरी रोजगार सुरू करावा, कुठेतरी त्यांना आर्थिक स्थैर्य यावं. पहा आता अमरावतीच्या नियोजन मधून आम्ही 500 बचत गटांना 1 लाख रुपयाचं बचत गटांना 1 लाख रुपयाचं खेळतं भागभांडवल दिलं. त्या गोष्टीमुळे पापड बनवणाऱ्या महिलांना सुद्धा जास्त माल आणता आला, त्यांना स्टोरेज करता आलं, त्यांना स्वस्ताच्या वेळेला धान्य घेता आलं. आणि या गोष्टीला चालना देणं आवश्यक आहे ना. तुम्ही मोठ्या इंडस्ट्रियलिस्टला तर आपण देऊ, पण हा रोजगार वाढवण्यासाठी या महिलांना कार्यान्वित करण्यासाठी जर तुम्ही सपोर्ट करणार नसाल तर मग काहीच अर्थ राहत प्रश्न. आणि त्यामुळे मुंडेजी प्रश्न इथे सपोर्टचा नाहीच आहे. प्रश्न सपोर्टचा नाहीये. याला रेवडी का म्हटलं जातं हा मुद्दा तुम्ही विसरून जाताय पूर्ण, किंवा कानाडोळा करताय त्याकडे. तुम्ही जे पैसे देताय त्याची अकाउंटेबिलिटी कुठे आहे? नम्रता यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की रेवडी आम्ही म्हटलेलं नाही. पंतप्रधानांनी म्हटलंय. पंतप्रधानांनी जेव्हा सवलती दिल्या होत्या. 1 मिनिटात समजावून सांगतो. 1 मिनिट फक्त शांत राहा. रेवडी आणि विकासाचा फरक समजावून सांगतो. केजरीवालने वीज बिल माफ करू ही रेवडी दिली. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी गरिबांना सांगितलं तुमच्या घरावर सोलर लावू, वीज निर्माण करू. करोडो घरावर सोलर लावून वीज निर्माण करून तुमची वीज बिल तुमचं मोफत राहील. ही झाली योजना. केजरीवालनी प्रत्येकाला 300 युनिट पर्यंत वीज बिल माफ करू ही झाली रेवडी. आणि म्हणून रेवडी आणि विकासामधला फरक समजा. आणि सरकारमधलं उदाहरण देऊन सांगते रेवडी आणि विकासाचा फरक जो आम्हाला समजतो तो शिवराज सिंग चौहान ज्यांच्यापासून हे लाडकी बहीण योजनेसारख्या योजना सुरू झाल्या त्यांनी महिलांना शिवणयंत्र दिलेली होती. हे विकासाचं मॉडेल असू शकतं कारण ती स्त्री त्यावर तिचा व्यवसाय उभा करू शकते. पण ज्या वेळेला आपण महिलांना 1500 रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये देतो, कुठलीही अकाउंटेबिलिटी न ठेवता, ती महिला दर महिन्याला 1500ची वाट बघत थांबणार आहे. उद्या ती असा विचार करेल का की या 1500च्या मदतीने मी काहीतरी वेगळं करू शकते, मी काहीतरी व्यवसाय करेन, की या 1500ला मी 3000 रुपयांमध्ये कसं रूपांतरित करेन. विकासाचं मॉडेल कुठे असतं? ज्या वेळेला नितीश कुमार यांचं सरकार मुलींना सायकल देतं, ती विकासाची मॉडेल तुमची समजू शकतो की मुलींच्या शिक्षणासाठी कुठेतरी पाया भरतायत. जम्मू काश्मीर मध्ये भेड बकरवाल समाजाला बकऱ्या दिल्या जातात सरकारकडनं आणि त्यांना त्या काही वर्षांनी परत करायच्या असतात. अकाउंटेबिलिटी असते. हे असतं विकासाचं मॉडेल. जर थेट तुम्ही जनतेच्या हातात पैसा देत गेलात या विकासाच्या मॉडेलवर फक्त 30 सेकंद सांगतो. फक्त 30 सेकंद ऐका. 30 सेकंद. मी आपल्या सगळ्यांकडे येतो. पप्पू यादव बोलतायत. पप्पू यादव प्रतिक्रिया घेऊयात आणि सगळ्या गेस्टकडे जाऊयात या विषयावरती. पप्पू यादव. लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कसे कामात? 1 मिनिट ऐकून बरं ऐका. मी सगळ्यांकडे येतो. अनिल बोंडे पहिल्यांदा बोलतील. मी सगळ्यांना सांगतो ऐका. अनिल बोंडे पहिल्यांदा बोलतील, मग काकासाहेब कुलकर्णी आणि मग माइंडकर आणि बाकीचे सगळे. बोंडे मुद्दा मांडला तुमचा. प्रसन्न 1500 रुपये जे देतात त्याचे परिणाम फक्त मी सांगतो. म्हणजे त्यांच्या रोजगारापासून 1500 रुपये देतात. आता देवेंद्र फडणवीसांनी काय केलं की त्याच्याच लाडक्या बहीण योजनेची पतसंस्था काढली आणि 1500 रुपये मिळतील. त्यांनी जर कर्ज काढलं 1 लाख रुपयाचं तर त्यामधून 500 रुपये आपोआप सरकारी नोकऱ्याचे जसे कट होतात तसे कट होतील. म्हणजे 1 लाखाचा भाग भांडवल मिळेल. ती तिचा व्यवसाय सुरू करू शकेल. जसे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी खाते काढले म्हणून कोरोनामध्ये पैसे टाकू शकलो, त्याप्रमाणे या लाडक्या बहिणीच्या पतसंस्था पुढच्या काळामध्ये निर्माण होतील आणि त्यांचे रोजगार निर्माण होतील. आणि म्हणून ती डायरेक्शन पहा. हे नुसतं पैसे देऊन उपकृत करण्याचं काम नाहीये. याच्यामधून योजना निर्माण करायची आहे, हे लक्षात घ्या. बरं काकासाहेब कुलकर्णी. धन्यवाद. मुळात आता मला बोलताना फक्त बोंडेजींना थांबू. आता त्यांना बोलू नका. थांबलो त्यांच्या बोंडेजी. बोंडेजी एवढे मोठे भक्त आहेत की त्यांना समोरचं सगळंच वाईट दिसायला लागलंय. म्हणजे काँग्रेस तर वाईट त्यांना दिसतेच आहे, परंतु न्यूजचे अँकर सुद्धा त्यांना आता वाईट दिसायला लागले. म्हणजे ते एवढे कट्टर भक्त आहेत, त्यांना या जगात त्यांच्याशिवाय चांगलं काहीच नाही. त्यांच्याशिवाय चांगलं कोणीच बोलत नाही. एवढा वाईट पगडा त्यांच्या डोक्यावर बसलेला आहे. पहिल्यांदा त्यांनी चांगल्या डॉक्टरकडे जावं, माझा सल्ला आहे त्यांना. नंबर 1. नंबर 2च्या बाबतीमध्ये ते एवढ्या वेळ झाला सांगत होते बाबा आम्ही पैसे जर गरिबांना दिले तर व्हाईट कॉलर लोकांना का दुखतं. अरे 2014 पासून तुमची सत्ता आहे. तुम्ही काय केलंय? तुम्ही काही कामच केलं नाही का? 1500 द्यायची वेळ तुम्ही का आणली? देण्याला आमचा आक्षेप नाही. तुम्ही पैसे जरूर द्या, परंतु त्या राज्याची आर्थिक परिस्थिती तुम्ही नीट बसवली का? त्या राज्याची आर्थिक घडी
त्या बाबतीमध्ये तुम्ही विचार केलाय का? उत्पन्न वाढीच्या बाबतीमध्ये काय तुमच्याकडे प्रयोजन आहे? या कोणत्याही बाबी तपासायच्या नाहीत, धडाधड पैसे वाटायचे, निवडणुका जिंकायच्या आणि निवडणुका जिंकल्यानंतर क्रायटेरिया लावून त्या महिलांची नावं कमी करायची. याला काय बोलायचं आपण? विश्वासघात म्हणायचा का? याला चोरी म्हणायची? काय बोलायचं आपण यावरती? त्यामुळे बोंडेजी तुम्ही हे कबूल करणार नाहीत, मला याची जाणीव आहे. तुम्ही दिलेला हा नैतिक भ्रष्टाचारच आहे. जर तुम्ही 5 वर्ष नितीश कुमारांच्या वतीने काम केले असते तर हे तुम्हाला करण्याची वेळ आली नसती. आणि मगाशी तुम्ही बोलत होते शिक्षणाच्या बाबतीत काम केलं, रोजगाराच्या बाबतीत काम केलं. साहेब तुम्ही थोडा अभ्यास करा. बिहारची शैक्षणिक परिस्थिती राज्यातल्या एकूण देशातल्या एकूण राज्याच्या क्रमवारीमध्ये 19 नंबरला आहे. 19 नंबरला विचार करा, अभ्यास करा आणि मग ठरवा आपण काय बोलतोय चॅनलवरती येऊन. ते तुम्ही एकतर अभ्यास केला नाही, तुम्ही येऊन काहीतरी नुसतं वाचपळ बडबड करताय. आणि विकास आणि दिलेले पैसे याच्यामध्ये काहीतरी फरक आहे हे पहिला समजून घ्या. आणि तुम्ही जे कट्टर भक्त आहेत, वास्तवातले तुम्ही भक्त व्हा, कट्टर भक्त होऊ नका, वास्तवातले भक्त व्हा. एवढंच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय. बरं, आपण एकदा आकड्यांची अपडेट घेऊया, मग मी माइंडकरांकडे येते. एनडीए 183 जागी आघाडीवर दिसतेय, जे कल आहेत त्यामध्ये, आणि महागठबंधन 56 जागी, म्हणजे प्रसन्न 2/3 पेक्षा जास्तीचा आकडा एनडीएने गाठलेला आहे. माइंडकरजी, एक आपण हे 10,000वरच तिथे अडलेलो आहोत आणि त्याच विषयावर जर आपण मला वाटतं बोलायला हरकत नाही. खरोखर आत्ता एक सांगण्यात आलं की तुम्ही नीट अभ्यास केलेला आहे का? हे 10,000 नाही आहेत, हे 2 लाख आहे. मी या चर्चेच्या आरंभीच सांगितलेलं होतं. आणि हे 2 लाख पुढील 2 वर्षात जर बिझनेस उभा केला तर 1.5 कोटी महिलांना एनडीए 183 जागी आघाडीवर दिसतेय, जे कल आहेत त्यामध्ये, आणि महागठबंधन 56 जागी, म्हणजे प्रसन्न 2/3 पेक्षा जास्तीचा आकडा एनडीएने गाठलेला आहे. माइंडकरजी, एक आपण हे 10,000वरच तिथे अडलेलो आहोत आणि त्याच विषयावर जर आपण मला वाटतं बोलायला हरकत नाही. खरोखर आत्ता एक सांगण्यात आलं की तुम्ही नीट अभ्यास केलेला आहे का? हे 10,000 नाही आहेत, हे 2 लाख आहे. मी या चर्चेच्या आरंभीच सांगितलेलं होतं. आणि हे 2 लाख पुढील 2 वर्षात जर बिझनेस उभा केला तर 1.5 कोटी महिलांना मिळतील. 1.5 कोटी इंटू 1,90,000. बिहारचं वार्षिक बजेट किती आहे? त्याच्या किती पट मोठी ही रक्कम होईल हा साधा विचार हे अनाउन्स करताना 20 वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमारांनी केलेला असावा अशी अपेक्षा. याचं कारण ही जी टोटल आहे ही बजेटच्या कितीतरी पट असेल. आपण जेव्हा अशा प्रकारच्या स्कीम्स अनाउन्स करतो, आणि मी हे सांगताना याआधी इवन राजीव गांधींनी 1989 साली अनाउन्स केलेल्या स्कीमचाही उल्लेख केलेला होता, तेव्हा आपण हे इम्प्लिमेंट करू शकतो का? तेवढा रेव्हेन्यू आपल्याकडे आहे का? याचा कधीही विचार करत नाही. महाराष्ट्रात जेव्हा 1500ची स्कीम अनाउन्स केली, आज जरा सरकार दरबारी जाऊन बघा, बोंडे इथे मान्य करणार नाहीत, किती स्कीम बंद केलेल्या आहेत, किती स्कीम पोस्टपोन केलेल्या आहेत, किती चालू असलेल्या स्कीम मध्ये पैसे दिले जात नाहीत, अशा प्रकारचे रिपोर्ट्स मीडियामध्ये येतात. पण तुम्हाला मात्र आता फायदा झालेला आहे ना, मग तुम्ही सुखी आहात. तोच प्रकार मध्य प्रदेशमध्ये होतोय आणि तोच प्रकार बिहारमध्ये झालेला आहे. पण याविषयी कोणी, या इकॉनॉमी विषयी कोणीही बोलणार नाही. प्रश्न हा आहे, रेव्हेन्यूच्या पलीकडे कुठल्याही राज्याचा सोर्स काय? तुम्हाला एफडीआय जर का आणायचं असेल तर व्हाया सेंट्रल गव्हर्नमेंट आणावं लागेल. ते तुमच्याकडे आता अवेलेबल नाही. एफडीआय कुठे येईल? ते एका प्रोग्रेसिव्ह स्टेटमध्ये येईल, बिहारमध्ये जाईल का? त्याच्यानंतर त्याच्यातला किती शेअर तुमच्याकडे येईल याचा कुठलाही विचार न करता रॅन्डम स्कीम्स अनाउन्स करायच्या. मला हा आरोप करायचा असेल तर मी मान्य करतो की ही रेवडी फक्त एकच पक्ष वाटतो का? तर मी आधीच सांगितलं की राजीव गांधींच्या पासून मी नाव घेतलेलं आहे, ही वाटतात. परंतु देशाची इकॉनॉमी, स्वतःच्या राज्याची इकॉनॉमी, आमचं रेव्हेन्यू स्ट्रक्चर किती आहे, आम्ही किती इन्व्हेस्टमेंट आणू शकतो, त्याच्यापासून आम्हाला किती रोजगार मिळेल, याची कुठलीही आकडेवारी ना नितीश कुमार ना यांचे मामाजी, इव्हन महाराष्ट्राकडे सुद्धा देवेंद्र फडणवीसांकडे नाही. आणि तरीही आम्ही स्कीम अनाउन्स करतो. आणि
निवडून येतो याला महत्व आहे आणि सर्वात दुर्दैव लोकशाहीचं ते आहे. अगदी अगदी आकडेवारीवरती आपण एक नजर टाकूया. पुन्हा एकदा आपल्या मुद्द्यांकडे वळणार आहोत. आकडेवारी काय सांगते सध्याची? तर सबसे बडा रुपया आहे बिहारमध्ये दिसून आलाय. महिलांना 10,000 देणं हा मुद्दा महत्वाचा ठरलेला आहे. महिलांना 10,000ची घोषणा करणारे नितीश कुमार यांच्या एनडीएला नितीश कुमार सहभागी असलेला नितीश कुमार यांना 1/3 जागा मिळाल्या आणि एनडीएला 2/3 पेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत. भाजप सुद्धा 17हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. सत्ताधारी एनडीएला 3/4 जागांवरती आता आघाडी मिळाली. अर्थात 185 आणि 59 जर आकडे असतील तर 3/4 पेक्षा जास्तीची आघाडी आहे. विरोधकांची 25% जागांवरती त्यांची आघाडी दिसतेय. एनडीएला 47% मतं आणि 50च्या आसपास जागा त्यांचा, मला वाटतं हा निकाल असावा. निकाल आतापर्यंत ज्या ज्या जागांचे आलेले आहेत. तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला 30 पेक्षा अधिक जागांचा फटका बसलेला आहे. जेवढा नितीश कुमार यांचा फायदा झालेला आहे तेवढाच आरजेडीला फटका बसलेला आहे. आणि गेल्या वेळेप्रमाणेच भाजपला 70 पेक्षा जास्त जागा मिळतील असं हे सुरू आहे. कल तरी सांगतात आता मला वाटतं दुसरी तिसरी फेरी अनेक ठिकाणी पूर्ण झालेली असेल आणि त्यामध्ये कोण आघाडी कोण पिछाडी यावरनं ही आकडेवारी आपल्याला समोर येते. या निवडणुकीचा आणखी एक आता या टप्प्याला म्हणजे सकाळचे आता 11 वाजत आलेले आहेत आणि आता आपण काही गोष्टी सरळ समोर दिसत आहेत की सत्ता एनडीए स्थापन करणार आहे. मात्र महागठबंधन एक चांगली जोरदार टक्कर देईल अशी अपेक्षा होती, ते मात्र होताना दिसत नाहीये. जर का इतक्या कमी जागा फक्त म्हणजे 224च्या विधानसभेमध्ये 50 जागा फक्त मिळत असतील ते सुद्धा सगळ्या पक्षांमध्ये मिळून, तर मग हा परफॉर्मन्स म्हणजे मग तेजस्वी यादव तर फारच मोठं फेल्युअर बघायला मिळतंय. मी हा प्रश्न घेऊन काकासाहेब कुलकर्णींकडे जातोय. काकासाहेब, तुम्ही नव्हता मगाशी, हनुमंत पवार होते, मी त्यांना सुद्धा विचारलं होतं की या सगळ्या कसं आहे म्हणजे जागा हरल्या तर बघा काँग्रेसमुळे हरलो, मग त्यापेक्षा आपण लढायला हवं होतं असं प्रादेशिक पक्ष म्हणतात. म्हणजे जिंकून आलो तर काँग्रेस लहान पक्ष, हरलं तर प्रादेशिक पक्ष म्हणणार काँग्रेसमुळे हरलो. मग यापुढे तरी काँग्रेसने सरळ देशभरात जे आता मुंबई महापालिकेत तुम्ही करताय तुमच्या स्वतःच्या बळावर लढण्याचा विचार करायची वेळ आली आहे का? हीच ती वेळ आहे का काकासाहेब? निश्चितपणे आपण जर देशाच्या वेगवेगळ्या राज्यातल्या निवडणुकींचा आपण जर विचार केला तर वेगवेगळ्या निवडणुका या वेगवेगळ्या गोष्टीवर आधारित असतात. लोकसभेच्या निवडणुकी देशाच्या घटनेवरती, देशाच्या महत्वाच्या घडामोडीवर ठरते. राज्याच्या निवडणूक या वेगळ्या विषयावर घडते. अशा प्रत्येक निवडणुका वेगवेगळ्या गोष्टीवर घडत असतात. मुळात आत्ताची विधानसभेची निवडणूक बघता, बिहारची परिस्थिती बघता त्या ठिकाणी आघाडी करणं हे योग्य आम्हाला वाटत होतं. कारण भाजपाला आणि त्या ठिकाणी आम्हाला यांना बीजेपी आणि जेडीयूला जर आम्हाला थांबवायचं असेल तर निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी महागठबंधन करणं आम्हाला गरजेचं वाटत होतं. परंतु दुर्दैवानं का मतं कमी पडले आणि आमची संख्या कमी का झाली याच्यावर निश्चितपणे येणाऱ्या काळात आम्ही अभ्यास करू, चिंतन करू आणि आगामी काळामधल्या ज्या निवडणुका येतील त्या फोर्सफुली ताकदीनं आम्ही सामोरे जाऊ. कालची सुद्धा निवडणूक बिहारची आम्ही प्रचंड मोठ्या मेहनतीनं ताकदीनं आम्ही सामोरे गेलो. आमचे नेते राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, खरगे साहेब प्रचंड मोठ्या प्रचाराचा धंदा त्यांनी त्या बिहारमध्ये केला. मतचोरीचा विषय अतिशय स्पष्टपणे पुराव्यानिशी उघड केला. परंतु दुर्दैवानं मगाशी कोणीतरी आपल्या चॅनलवर सांगत होतं की लोकांना विकास नकोय, लोकांना नैतिकतेचा भ्रष्टाचार आता आवडायला लागलाय असं मला म्हणावं लागेल दुर्दैवाने. त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळात आम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करू. प्रसन्न 11 वाजत आलेले आहेत आणि ही आकडेवारी इथून पुढे कितीही आपण अटीतटीच्या जागा जरी म्हटल्या, अगदी 25 जागा जरी वर खाली झाल्या तरी सुद्धा सत्तेच्या दिशेने एनडीए अगदी दमदार पावलं टाकतंय असं आपण याच्यावरनं मला इकडे एक कुमार यांच्याकडे जावं लागेल. कुमार जी, इस सारे चुनाव के बहुत सारे निरीक्षणों में से एक, क्या हम कह सकते हैं कि तेजस्वी यादव जो माना जा रहा था कि बिहार के राजनीतिक ग्रंथ का एक अगला पन्ना, अगला प्रकरण हो सकता था, एक अगला फेस, ये छोड़ दीजिए कि चुनाव में किसको कितनी जगह ज्यादा आ रही है, किसकी सत्ता आ रही है, लेकिन तेजस्वी यादव ऐसा नहीं हो रहे हैं. बिहार की जनता उन्हें पर्याय या उन्हें इस तरीके का ऑप्शन नहीं मान रही है. इस निरीक्षण के बारे में आप क्या बताएंगे? जी प्रशांत जी, एक बात सही है कि तेजस्वी को लोग नहीं मान रहे, स्वीकार कर रहे, खास करके युवा वर्ग जो ज्यादातर ऐसा लग रहा था. लेकिन दूसरी ओर अगर आप ये भी देखें तो प्रशांत किशोर जो युवा वर्ग के चहेते बन रहे थे उनको भी कोई लाभ नजर नहीं आया. इसलिए फिलहाल जो वहाँ युवा वर्ग के चेहरे के रूप में किसी को लोग पसंद नहीं कर रहे हैं जी. लोग पुराने चेहरे पर ही अभी भी विश्वास जता रहे हैं. तो ये देखना होगा, तेजस्वी को भी अपने पैटर्न चेंज करने होंगे. ये सब सोचना होगा आगे आने वाले समय में हमको. एक इसमें यही सवाल और एक पूछूंगा,
क्या अब भी जो लालू प्रसाद यादव जी के समय के भ्रष्टाचार के आरोप, लालू प्रसाद यादव का खुद का जेल जाना, गोबर घोटाला, घास चारा घोटाला, क्या उनका भूत, इन सारे चीजों का भूत आज भी आरजेडी और तेजस्वी यादव के भी कंधे पे बैठा है? जी बिल्कुल, अभी भी लोग उस जंगल राज को लोग भुला नहीं पाए हैं बिहार में। जब भी आरजेडी की बात आती है तो लोग जंगल राज को ही याद करते हैं, तो उसके कामों को, बाकी कोई काम को याद नहीं करते हैं। चाहे वो मंडल कमीशन को लेकर हो, मंडल कमीशन में उन्होंने जो काम किया वो सबको याद नहीं करते हैं, जंगल राज को याद करते हैं। ऐसे कंडीशन में उन्हें इस बात से निकलने में उन्हें काफी समय लगेगा, और ये कम से कम एक पीढ़ी निकल जाएगी इस बात को भुलाने में उन्हें। जी, हा एक महत्वाचा मुद्दा होता जे आपल्याला आता कुमार सांगत होते, कारण अशोक कुमार सांगत होते, कारण वाटलं होतं की तेजस्वी यादव लालू प्रसादांची लिगसी किंवा त्यांचा वारसा ओलांडून स्वतःचा एक नवीन वारसा तयार करतील, चेहरा तयार करतील, मात्र तसं होताना दिसत नाहीये। मी काकासाहेब कुलकर्णींकडे जाईन। काकासाहेब, आपला आता मुद्दा आहे तुमच्या बाबतीत बोलत असताना हे सगळे प्रादेशिक पक्ष आहेत। मगाशी मी तुम्हाला विचारलं होतं की राष्ट्रीय पातळीला आता तुमचं धोरण काय असेल? भाजपला जनता नाकारताना दिसत नाहीये। मोदी काय ब्रँड मोदी म्हणा, तो अजूनही फेड आउट होताना बघायला मिळत नाहीये। अशा वेळी आतापर्यंत राहुल गांधींनी एक चित्र दाखवलं, म्हणजे महत्त्वाचे मुद्दे घेऊन त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेणं असेल, वोट चोरीचा मुद्दा असेल, राफेलचा मुद्दा असेल, चौकीदार चोर असेल, पण या पलीकडे जाऊन सुद्धा लोकांच्या कनेक्टसाठीची काही वेगळी स्ट्रॅटेजी आता आणावी लागेल? निश्चितपणे एक लक्षात घेतलं पाहिजे, यापूर्वी काँग्रेस पक्ष अनेक वर्ष देशात सत्तेवर होता, तो विकासाच्या एका गोष्टीवर विकासावरती होता, आणि निश्चितपणे एवढे वर्ष काँग्रेस काम करते, ती लोकांचा फक्त विकास आणि विकासच करते, बाकी ना जातीच्या धर्मावर राजकारण करते, ना जातीच्या गोष्टीवर राजकारण करते, ना कुठल्या पुलवामा हल्ल्याच्या नावावर राजकारण करते।